एकदा देवता आणि असुरांमध्ये अमृताच्या प्राप्तीसाठी युद्ध झाले. या अमृताला प्राप्त करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला. समुद्रमंथन म्हणजे देवता आणि असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी केलेले समुद्राचे मंथन. हिंदू पुराणातील ही एक महत्त्वाची घटना आहे, ज्यात दोन्ही पक्षांनी समुद्राच्या तळातून अमरत्व देणारा पदार्थ काढण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले. मग समुद्रमंथन सुरू झाले. त्यासाठी त्यांनी मंदराचल पर्वताचा रवी दांडा म्हणून वापर केला आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले. एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला असुर असे दोन्ही पक्षाचे लोक मंदराचल पर्वताला समुद्राच्या तळाशी बुडून रवीने वरण हटवल्यासारखे फिरवत होते. मंथन करताना समुद्रातून अमृताबरोबरच अनेक दैवी वस्तू आणि व्यक्ती प्रकट झाल्या. समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले, तेव्हा देवता आणि असुरांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला. अमृत म्हणजे अमरत्व देणारा दिव्य द्रव्य होता. देवता आणि असुरांनी एकत्र मंथन केल्यामुळे अमृत उत्पन्न झाले. परंतु अमृताच्या प्राप्तीवर हक्क दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. त्या अगोदर समुद्रमंथनातून सर्वप्रथम कालकूट विष बाहेर आले होते, ज्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण होणार होता. तेव्हा भगवान शंकराने हे विष पिऊन सृष्टीचे रक्षण केले. त्यानंतरही मंथन असेच सुरू राहिले. मग कामधेनूची इच्छापूर्ती करणारी गाय बाहेर पडली. ती ऋषींच्या ताब्यात गेली. त्यानंतर ऐरावत हत्ती 4 डोक्यांसह दिव्य हत्ती बाहेर आला, जो इंद्राच्या स्वामित्वाखाली आला. मग उच्चश्रवा घोडा, 7 पायांचा दिव्य घोडा, जो असुरांना भेटला. ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक समुद्राच्या तळातून ज्या दैवी वस्तू बाहेर पडत होत्या, त्या वस्तू आपापसात वाटून घेत होते. त्यानंतर समुद्रमंथनातून चंद्र प्रकट झाला आणि त्याने भगवान महादेवाच्या मस्तकावर आपले स्थान घेतले. त्याचसोबतच रंभा अप्सरा बाहेर आली, दिव्य सौंदर्य असलेली अप्सरा, जी समुद्रमंथनातून प्रकट झाली. मग धन्वंतरी, जो अमृताचा कलश घेऊन प्रकट झाला, ते देवांचे वैद्य मानले जात होते. त्यासोबतच लक्ष्मी आणि अलक्ष्मी देखील बाहेर पडल्या. लक्ष्मीची उपमा कनिष्ठा गौरीला दिली जाते. लक्ष्मी देवी समृद्धी, सौंदर्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. तिच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी वर्धित होते. तर अवलक्ष्मीची उपमा ज्येष्ठा गौरीला दिली जाते. मित्रांनो, गौरीविषयी 2 समज आहेत. पहिला म्हणजे माता पार्वतीला कनिष्ठ गौरीची उपमा दिली आहे, तर तिची मोठी बहीण गंगाला ज्येष्ठा गौरीची उपमा दिली आहे. आणि दुसरे म्हणजे समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या लक्ष्मी आणि अलक्ष्मी, त्यांनासुद्धा गौरी मानले जाते. आपणास योग्य वाटेल तेच गृहीत धरावे. तर अलक्ष्मीचे दारिद्र्य, अशुभता आणि संघर्षाचे प्रतीक आहे. तिच्या प्रभावामुळे घरात दुःख आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात. जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली, तेव्हा लक्ष्मी देवीच्या आगमनाने सर्वत्र प्रकाश पसरला. देवता व असुर तिच्या सौंदर्याने आणि तेजाने मोहित झाले. त्यानंतर माता लक्ष्मीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला, की असुर म्हणत होते की लक्ष्मी देवी आमच्यासोबत पाताळ लोकमध्ये निवास करेल, तर देवता म्हणत होते की लक्ष्मीवर आधी आमचा हक्क आहे, कारण लक्ष्मी देवी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला धनप्राप्ती आणि त्यासोबतच दैवी शक्ती प्राप्त होणार होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी युद्ध करून जो पक्ष युद्धात विजय मिळवेल, त्या पक्षाला लक्ष्मी आपल्यासोबत घेऊन जाता येईल, असे ठरवण्यात आले. पण त्यापूर्वीच तेथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सांगितले की लक्ष्मी देवी ही काही वस्तू नाही, जी वाटून घ्यायला. लक्ष्मी देवी स्वतः ठरवेल की तिला पाताळ लोकात निवासस्थान करायचे आहे की स्वर्गलोकात. तेव्हा लक्ष्मी देवीने आपले निवासस्थान स्वर्गलोक निवडले. मग साक्षात श्री विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी श्री लक्ष्मीने विष्णूंना सांगितले की आधी माझ्या ज्येष्ठा बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी तुमच्यासोबत विवाह करणार नाही. लक्ष्मी देवीच्या आधी समुद्रमंथनातून अलक्ष्मी बाहेर आली होती, त्यामुळे तिला लक्ष्मी देवीची मोठी बहीण होती. त्यानंतर विष्णूंनी अलक्ष्मीचा म्हणजेच ज्येष्ठा गौरीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला.
पण लक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थपणे एका पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन रडत बसली. तेव्हा तिथे श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने तिचे वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अस्ताचलस्वास प्रदक्षिणा घालणाऱ्यास म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर लक्ष्मीसोबतच तिची घरोघरी पूजा केली जाईल. जितका मान तिची लहान बहीण लक्ष्मीला आहे त्याच्या अधिक पट मान तिला जाईल आणि जो कोणी तिला त्या दिवशी आपल्या घरात आणेल त्या दिवसापासून त्याच्या सर्व पीडा दूर होतील आणि त्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल. असे हे 3 वर भगवान विष्णूंनी अलक्ष्मीला दिले. तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. या पूजा प्रक्रियेत देवी पार्वतीचे स्वरूप गौरी म्हणून मानले जाते आणि हे लक्ष्मीच्या विविध रूपांशी जोडले जाते. मित्रांनो, अलक्ष्मीमध्ये हे गुण येण्याचे कारण म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर पडले त्यापाठोपाठ अलक्ष्मी बाहेर पडली तेव्हा विषातील काही अंशाने अलक्ष्मीमध्ये हे गुण आल्याचे मानले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग लक्ष्मी आणि गणपतीचे नाते काय? विष्णू पत्नी लक्ष्मीने बाल गणेशाला आपला दत्तक पुत्र म्हणून स्वीकार केला होता. त्यामुळे इकडून सुद्धा त्याचं नातं आई आणि मुलाचं आहे आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते त्या ठिकाणी लक्ष्मी देवी कधीच वास करत नाही. पण भगवान विष्णूंनी अलक्ष्मीला दिलेल्या वरदानामुळे वर्षातून एकदा गणेश उत्सव काळात दोघी बहिणींना पृथ्वीलोकावर एकमेकींना भेटता येते. त्यानंतर त्या एकमेकींना भेटल्यानंतर पुन्हा आपापल्या निवासस्थानी निघून जातात. लक्ष्मी देवीला गोड पदार्थ आवडतात तर अलक्ष्मीला तिखट पदार्थ आवडतात. पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या वेळी अलक्ष्मी निवास करते त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाखाली जाणे टाळले जाते. शास्त्रानुसार जर कोणी रात्री पिंपळाच्या झाडाखाली जात असेल तर तो येताना सोबत अलक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो. त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरात दारिद्र्यता येते आणि त्या व्यक्तीचे जीवन अंधकारमय होऊन जाते. सांगायचे तात्पर्य म्हणजेच त्या व्यक्तीकडे कसलाच पैसा टिकत नाही. स्वर्गलोकात सुद्धा एकदा ही परिस्थिती उद्भवली होती जेव्हा लक्ष्मी देवीने स्वर्गलोक सोडून पाताळलोकमध्ये आपले निवासस्थान केले होते. कारण पाताळलोकातील राक्षसांचा राजा अंधकासूर याने लक्ष्मी देवीची घोर तपश्चर्या केली होती. तेव्हा लक्ष्मी देवीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की मी आता स्वर्ग सोडून नेहमी पाताळलोकात तुझ्या राजमहालात माझे निवासस्थान करेल. पण ज्या दिवशी माझी बहीण अलक्ष्मी तिथे येईल तेव्हा मला पाताळलोक सोडावे लागेल आणि मी पुन्हा स्वर्गात निवास करेल. जेव्हा लक्ष्मी देवीने राजा अंधकासूरसोबत पाताळलोकात प्रवेश केला तेव्हा पाताळलोकात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्यांना असंख्य धनप्राप्ती झाली. लक्ष्मी देवी पाताळलोकात गेल्यामुळे इकडे स्वर्गलोक पूर्ण अंधकारमय झाले आणि स्वर्गातील धन, वैभव, ऐश्वर्य हे देवी लक्ष्मीसोबतच निघून गेले. त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले. मग देवांमध्ये सर्वात जास्त बुद्धी असणारे गणेशाने एक युक्ती लढवली. भगवान गणेशाने लक्ष्मी देवीची बहीण अलक्ष्मीला पाताळलोकात राजा अंधकासुराच्या निवासस्थानी घेऊन गेले. त्यामुळे तिथून लक्ष्मी पुन्हा स्वर्गात आली आणि देवांना पुन्हा धनसंपत्ती प्राप्त झाली.